नमस्कार दोस्तांनो, आता दिवस मावळायला लागलाय बघा. 5 वाजले ते आणि 6ला तर दिवस मावळतोय. म्हणजे कसं झालंय, दिवस अतिशय बारका झालाय राव. हिंडवतोय आपली म्हशी आणि आता तुम्हाला सांगतो पाणी पाजून आणली ती म्हशी आता 1 नंबर चरती ती. काय झालं सकाळ धरणं तुम्हाला सांगतो, डोकंच दुखत होतं, अर्ध डोकं दुखत होतं आणि ऊन पी पडलं होतं. मग तुम्हाला सांगतो निवांत झाडाखाली बसलो होतो. आज जरा म्हशी लवकर सोडल्या होत्या, आज 10:15च्या दरम्यान सोडल्या होत्या. त्याच्यामुळं म्हशी दुपारच्या सावलीला निवांतपैकी बसल्या आणि मी पण आपल्या सावलीला बसलो. असू द्या म्हणलं. मग आता उठली, पाणी पिली आणि आता तुम्हाला सांगतो निवांतपैकी हिंडत उभं राहिली. निलेश भाऊ आज कुठे गेलाय काय माहीत, म्हणून तिच्या आज शेळ्या आणली 2 शेळ्या. बी काय पण तू खिळ पैसे द्या, सकाळ वाळले आता खाती ती का नीट तवा घरी टाकते मका काच काढून. तुम्हाला सांगतो त्याच्यामुळं तुम्हाला तो रानात ती हिंडत नाही. ती असं फक्त झाडं पाहिजे, कातड्या पाहिजे, द्या कातड्याला हिंडते तेवढ्या. तर दोस्तांनो, तुमचं सगळं बरं चाललं आहे का हे सांगा आम्हाला कमेंटमध्ये. आणि आमच्याकडचं वातावरण बघा, इथं कुठंसुद्धा तुम्हाला ढग दिसत नाही, पण गुलाबी थंडी मात्र जाणवायला लागली. दिवस मावळला की तुम्हाला सांगतो घरातनं बाहेरच निघू वाटत नाही, इतकी कडक थंडी पडते राव. आता तुम्हाला सांगतो शेकोटी करायची वेळ आता आमच्यावर यायला लागली. पत्र्याचं घर असल्यामुळं तुम्हाला सांगतो थंडी तर लय वाजते. आता तुम्हाला सांगतो स्वेटर घालावं लागते. स्वेटर हाय पण त्याला चैनच नाही. हाय असा मोकळा घातला तर तुम्हाला सांगतो हाताला तेवढी थंड वाजत नाही, अशी भानगड आहे. कान टोपी एक आणायचे आणि आता स्वेटर एक चांगला आणायचं, म्हणजे टेन्शन नाही. कपड्या दुकानात जाऊन आता ती एक बार आता आणावं लागतं. तेव्हा ही कशा मशीनची बघा बरं, एकदम भारी मशीनची. त्या मशीनचा नाद करायचा नाही. जसा दिवस मावळेल का तसं हिंडती ते. पण मला घरी जावंच लागते ना मसरी घेऊन, नाही धारा काढावं लागते त्या, तेव्हा मला मसर घरी न्यावं लागते टायमिंगला. अजून एक अर्धा तास हिंडवायची आणि जायचं घराकडे निवांत मस्तपैकी. चगा खाली कशी चगा खाली चगाळ पण तुम्हाला सांगतो वाळून गेले, हिरवंगार चगाळ होतं का तेव्हा तुम्हाला सांगतो बरं वाटत होतं. पण आता तुम्हाला सांगतो बरं वाटत नाही, कारण चगाळ वाळून खाली गेले. आणि खाली बसावं म्हटलं तर कुसळ माहीत आहे. एक ताप आहे का तुम्हाला सांगतो दोस्तानं, एक ताप नाही लय ताप आहे. खाली बसायचं म्हटलं तर बसायचं येत नाही. आणि तुम्हाला सांगतो मी कधीच बसत नाही, कुठं दगडच नाही ती इथं मोठी, आणि मोठ्या दगडावर बसलं तर मसर हिंडत नाही ती. म्हणून तुम्हाला सांगतो मला दिवसभर थाट उभा असतो, आणि दिवसभर थाट उभा राहिल्यामुळे तुम्हाला तो गुडघं दुखते. तर पण लय दुखत नाही तर नॉर्मल बसायलाच नाही जागा हो. कारण का कुसळ जास्त खाली बोईला बसला असतो, पण कुसळ जास्त आहे ती. हवाई कशी कुसळली बघा बरं. हवाई कुसळ लय ती हो, तुम्हाला का बघायचं आहे. हवाई कुसळ कशी आहे, ही वनस्पती नाही काय नाही, कुसळ कशी आहे ती. अशी कुसळ आहेत तुम्हाला सांगतो दोस्तानो. आणि कुसळ तुम्हाला सांगतो माझ्या पायात दररोज नाही म्हणलं तर 4-5 तर कुसळ घुसती ती. कुसा घुसलं की सलतले. मग काय करावं लागतं, अशा हवाई मुरमुठी असल्या मुरमुठीचं एक काठा घ्यायला लागते. मग ते काठ्यानं तुम्हाला सांगतो ती कुसळा काढावं लागते. अशी अवस्था आहे रा, सोपं काम नाही दोस्तानो. आणि घरी बांधावं म्हणलं तर मग आमच्या मसराला कसं आहे, हिंडून खायचं सवय. घरी बांधलं की तुम्हाला तो कुटी करून टाका, नाही तर काय टाका, म्हशीला दूधच वाढत नाही आणि मसरं बी खराब होती ती. म्हणून चगाळाला आणली, भरलं ती वाळेल चगाळ असू द्या, पण त्या माझ्या जनावराला चगाळच पाहिजे. तशी हिंडायला मसर चांगली आहे. तेव्हा जकडं बघल तकडं माळच आहे. कसं आहे बाई,
कुठं दिसतंय तुम्हाला बाग आहेत? जकडं बघाल तकडं माळच आहे रो. कुठं तरी एखादा बाग आहे नाही तर बागायत नाही. इकडं माळरान जास्त आहे. माळरान जास्त असल्यामुळे इथं भीती फक्त वाघाची नाही, काय नाही, लांडग्याची. आणि आता तरस नावाचा प्राणी तेवढा इकडं जास्त फिरतो संध्याकाळचा. तरस अजून ह्या भागात आहे बघा. कारण का मला काल रात्री मी दाराला चाललो होतो तेव्हा मला तरस दिसला. अहो तो कुत्र्यासारखाच प्राणी आहे पण चिवट असतो. कधी कधी ती माणसावर बी हल्ला करतं बघा. पण माझ्यात काठी असते त्यामुळे टेन्शन घ्यायचं काम नाही. आता ही तरस ह्या 2-3 महिन्यापासून इकडं वास्तव्य करतोय. कारण का माळ आहे, दडण आहे, फॉरेस्ट आहे जवळ, त्यामुळे येतं इकडं. तुमचं काय येतं का भागात बिबटे शिरतोय. बिबटे शिरण्याचं कारण एक आहे की दोस्तांनो, पहिली जंगलं होती का ती जंगलं नष्ट होत चालली ती गेली आणि तिथं मानवी वसाहती निर्माण झाली. त्यामुळं माणूस काय झाला, विकासाच्या नावावर ही जंगलं नष्ट होत चालली आणि त्यामुळं जंगलात राहणारी प्राणी हे अन्नाच्या शोधात भटकंती करत हे शहरात तयार झाले. कारण जंगलं तोडून शहर निर्माण झाली. त्याच्यामुळे बिबटे वाघ येतो आणि त्याच्यामुळं अनेक माणसांना जीव गमवावा लागतोय. असं काम आहे दोस्तांनो. त्यामुळं प्रगती किती बी करा पण जंगलं नष्ट करू नका. कारण का जंगलं आहेत म्हणून आपण आहे राव सुरक्षित. आणि जंगलाचं प्रमाण जर भविष्यात कमी झालं तर काहीसुद्धा खरं नाही. कारण का ही मानवी जीवनच पूर्णपणे धोक्यात येणार आहे. कोणाचं तरी खांडवा आला आहे, मसर टाकाटक बघती. मसर तुम्हाला सांगतो एका जागेला हिंडत नाही. अशी टावकाली दवाई फुगली का मसर तुम्हाला सांगतो दमवजी. पण असू द्या. आता व्हायचं बसलं बघा. किती बारका दगड दिसला म्हणून तुम्हाला सांगतो दगडावर बसलो. नाहीतर मला बसायचं म्हणलं तर कुसळ लागते. एक पाऊस पडायला पाहिजे हो. की पाऊस पडत नसल्यामुळं तुम्हाला सांगतो आता कुसळ पांढरी झाली. आता पाऊस पड म्हटलं तर पडणार नाही. आणि नको तेव्हा पिकाला पाण्याची गरज नसताना धो पाऊस पडायला, अतिवृष्टी व्हायची, मी पिकाचं नुकसान करतोय. आणि आता ही कुसळावर पाऊस पडला म्हणजे ही कुसळं झडून गेली, माझी मसर फुगायची नाही ती का. पण पडतोय कुठं पाऊस, पडतच नाही हो. म्हणजे आपण सांगितलं की पडत नाही आणि आपण नको नको म्हणलं तरी पडणार. असा निसर्ग बदलला राव. आणि निसर्ग बदलायला दुसरं कोणसुद्धा कारण नाही, म्हणजे कारणीभूत नाही. आपण स्वतः जबाबदार आहे. माणूस काय करतो, स्वतःची चूक झाकून ठेवतोय. ही निसर्ग झाडांचं प्रमाण कमी झालं, नागरी वस्त्या लय वाढल्या, शहरं वाढली, औद्योगिकरण झालं, रस्ते भरमसाठ झालं. त्यामुळे जंगल तोडल्यामुळं पर्यावरणाचाही ऱ्हास व्हायला लागला आहे. त्याच्यामुळं अनेक शहरं प्रदूषित होती. मग चांगली हवा कुठं मिळणार, फक्त खेड्याकडं. ती पण काही दिवसानं अशीच जर झाडं तोडत गेलं, जंगलं नष्ट होत गेली तर गावाकडचं सुद्धा वातावरण बदलणार आहे बघा.